हमारी उखाड़ लो, हमारा कोई बिगाड़ नहीं सकता, हमको देख लो, क्या करना है आपको कर लो, अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या या वंचित बहुजन आघाडीचे फारुक अहमद यांच्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे व यांची निवडणुकीची उमेदवारी रद्द करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। हे जे आरएसएस चे संघी लोक आहेत, हे भाजपकडे आहेत, यांना माझं आत्ताही म्हणणं आहे, क्या उखाड़ना है उखाड़ लो। तो व्हिडिओ माझा आहे, मी हे वक्तव्य केलेला आहे, सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमात केलेला आहे। डंके की चोट पर हम बोलते कि हमने वो बोला है। मोदी या देशाचा पंतप्रधान आहे, बाप नाही मालक नाही आहे। मोदी संविधानाला बांधील आहे। मोदीचे चमचे काही बोलल्याने चालणार नाही, मोदी फक्त चालवणार आहेत का देश? हा देश आणि इथला कायदा सुव्यवस्था संविधानाने चालणार आहे। संविधानामध्ये कोणती तरतूद आहे? कोणत्या तरतुदीने ते उमेदवारी रद्द करणार असतील तर करून द्या। आताही त्यांना तेच म्हणणं आहे, करून दाखवा। तुमच्या बापाची आरएसएस ची जागीर नाही हा देश संविधानाने चालणार आहे, कायद्याने चालणार आहे। आता त्या सगळ्यांना माहित झालेलं आहे, नांदेड दक्षिणच्या जनतेनं आपल्या मनातला आमदार निवडलेला आहे। अशा भाजपऱ्यांना रोखण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली पेटवणाऱ्या, ओबीसी मराठा दंगली पेटवणाऱ्यांना रोखण्यासाठी सर्व समावेशक घटकांना घेऊन चालणारा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून फारुक अहमद बद्दल सर्व समाज घटकांनी मत बनवलेलं आहे। ही सीट ते हरत आहेत म्हणून ते बोकलाट मध्ये असं करत आहेत।